हा टेबल आपण कसं लक्षात ठेवू शकतो? मी कसं लक्षात ठेवत असते तर ओरल डायरेक्ट 10 इनिबिटर आहे ना, डायरेक्ट म्हणलं ते मध्ये जाणार. 10 इनिबिटर असेल तर मध्ये 10 असणारच. 10 इनिबिटर असेल तर मध्ये 10 असणारच, पण एक्स असणारच. पण ओरल असेल तर ओरलवाला डायरेक्ट असेल तर तो मध्ये जाणार एक्स, आणि इनडायरेक्ट असेल तर मागे कुठेतरी एक्स जाणार. इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटरसाठी काय लक्षात, इनडायरेक्ट आहे आणि थ्रोम्बिन आहे नंतर परीने लास्टला येणार, दुसऱ्याच्या परीने सगळं काही होणार. आणि आता इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर बघितलं, दुसऱ्याच्या परीने सगळं काय होणार म्हणून परीन लास्टला येणार. आणि डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटरमध्ये कसं लक्षात ठेवते मी, डायरेक्टमध्ये मोनोव्हॅलेंट बायव्हॅलेंट असतात. आता ओरलचं कसं ओडिया मॅचेस असतं ना, त्याच्यामध्ये डायरेक्ट दाबिगेटर, आणि बायव्हॅलेंटमध्ये तर बाय येणार, ते थ्रोम्बिन इनिबिटरच आहेत. आणि पॅरेंट्रलमध्ये आर्गेट्रा, पण त्या लक्षात ठेवायचं आपल्याला.